जे निष्ठावान लोक या ठिकाणी आलेले आहेत, त्या ठिकाणी महिला आहेत, पुरुष आहेत. मला उमेदवारी मिळाली आहे, मला कमळाचं चिन्ह मिळालंय, पण मला राजाभाऊला तिकीट मिळालं नाही, माझ्या गुंडूभाऊला तिकीट नाही मिळालं, म्हणून मी त्या तिकिटाला त्या पदाला मी लात मारून या ठिकाणी आलो. याला निष्ठावंत म्हणायचं, याला निष्ठावंत म्हणायचं. मी मागच्या 5 वर्षात नगरसेवक झालो ना, मग तुम्हाला जर सोडून मी तुमच्या डोळ्यात माती टाकून जर पुन्हा नगरसेवक होत असेल तर त्याला महत्व ठरेल का? त्याला महत्व नाही ठरणार. कुणाच्या तर डोळ्यात माती टाकून जर आपण मोठं होत असेल तर तो माणूस कायमस्वरूपी टिकत नसतो. अनेक लोकांचे मला फोन येतात की बाबा तुला तिकीट मिळालंय, तू उमेदवार झालास. माझी 30 वर्ष इच्छा होती की मला पुरुष म्हणून नगरसेवक व्हायचं होतं, पण 3 वेळा लेडीजच वाढ झाला आणि ज्या लेडीजला मी तिकीट दिलं तिला नगरसेवक केलं, 2 वेळा दुसऱ्याला केलं आणि तिसऱ्यांदा माझ्या बायकोला केलं. आणि मी 2017ला हत्ती चिन्हावर निवडून आलो होतो. आनंद चंदनशिवे, बमगुंडेताई आणि पुजारी. ज्यावेळेस 2019ला भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडायचा होता आणि त्या ठिकाणी 1 मताची कमी होती आणि ती मत जर टाकलं की कांचन यांना महापौर होणार होत्या. मला 25 लाख रुपये देतो म्हटले, 25 लाख तुम्ही मतदान टाका म्हटले. मला देशमुख पालकमंत्री होते. अण्णाभाऊ साठेच्या पुतळ्याला हार घातला आणि मालक पुढे आले, म्हणले गाडीत बसा. मी म्हणलं मालक, मी पक्षाचा आदेश असल्याशिवाय, तुम्ही पालकमंत्री आहे, मी गाडीत नाही बसणार. नाही, तुमच्याकडे माझं काम आहे म्हणले, त्यासाठी बसा. नाही, मी बसणार नाही म्हणलं, तुम्ही पालकमंत्री आहे पण मी एक वेगळ्या पक्षाचा, माझी मिसेस नगरसेवक आहे. मला एका नगरसेवकाकडून बोलावून घेतलं आणि मला म्हटले की तुम्ही जर 1 मत टाकलं तर आमची महापौर होती, तुम्हाला काय पाहिजे ती देतो. मी मालकांना म्हटलं मला पैसे नको, काय नको, माझ्या बायकोला मतदान करायला होतो, पण मला तिकीट द्यायचं, नगरसेवक करायचं. आज मालकाने मला तिकीट दिलंय, म्हणजे दिलेला शब्द पाळला. मालकाला म्हणलं मला काय नको, मला येणाऱ्या इलेक्शनमध्ये पुरुष असू द्या किंवा लेडीज असू द्या, मला तिकीट द्या. आज दिलं की तिकीट, पण ज्यांना तिकीट द्यायचं होतं त्यांचं तिकीट कापलंय म्हणून मी इथं आलोय. ह्याला निष्ठा म्हणतात. म्हणून आज जेवढा विकास झालेला आहे, आमच्या भागातली लोक म्हणायचे 2019ला मी जेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये आलो तेव्हा राजाभाऊची माझी मैत्री झाली आणि आम्ही जे विरोसारखं लढाई चालू केली या भागामध्ये. भाऊ जिथं म्हणाल तिथं मी निधी दिला. भाऊ म्हटले तर ड्रेनेज पाहिजे, पैसे दिले, तर रस्ता पाहिजे, पैसे दिले. जोशी गल्लीमध्ये मी त्यांना भाषणात सांगितलं होतं की तुम्हाला गटारमुक्त करणार. त्यांच्या जोशी गल्लीमध्ये एकही गटार नाही. आता लमान तांड्याला तुझा तो शब्द दिला होता. तुम्हाला सांगतो, राजाभाऊनी स्वतःच्या खिशातले पैसे देशमुख वस्तीला म्हशी जास्त पाळतात, तर आम्ही असं दुपारी गेलो आणि ते म्हशीचं म्हणजे ज्या ठिकाणी ते शेण टाकले जाते ना, तिथून पाण्याची पाईपलाईन होती प्लॅस्टिकची. तर ते प्लॅस्टिकचं पाणी आलं की फुटलं की त्यातनं पाणी हांड्यामध्ये यायचं. आणि बघितलं, भाऊ म्हटलं अहो असली अवस्था आहे म्हणली या ठिकाणी. तर त्या ठिकाणी 65 लाख रुपयाची पाईपलाईन, म्हणजे आपलं डेंटल कॉलेज ते जाधव वस्ती, दस्तगीर नगर, म्हणजे एवढा इतिहास होण्यासारखी कामं या आमच्या दोघांनी केलेली आहेत. गुंडू मालकाने कधीच कसली, कुठंच कसलं कमी पडावं असं काम केलं नाही. किती पैसे लागतील, किती पैसे गेलेत, कार्यकर्त्यांसाठी काय, मालकांच्या वाढदिवसासाठी काय, राजाभाऊ समाज कार्यासाठी काय, वर्षात 12 महिने 12 महापुरुषांच्या जयंत्या असतात. त्या बिचाऱ्यांना बायको आणि आम्ही रडतोय की बाबा अशा माणसाला तिकीट मिळालं नाही. आता मला तिकीट मिळालं म्हणून मी आनंदाने किती उधळत फिरायला पाहिजे होतं. अहो, भारतीय जनता पार्टीचं तिकीट 1 कोटी रुपये दिलं तर मिळत नाही, मला फुकट मिळालंय. पण माझ्या माणसाला तिकीट नाही मिळालं म्हणून मी साधी बाईट दिली नाही. माझं काल तिकीट फायनल झाल्यावर मालकाने आम्हाला 4 लोकांची नावं सांगितली आणि नावं पाठवली होती, पण नावं वर गेली आणि कट झाली. आता त्याच्यात मी सापडलो. मला पण नाही मिळालं असतं तर बरं झालं असतं. आता मिळून सुद्धा ही पंचायत झाली माझी.
वेगळी आणि माझं कमळ आलं तर त्याची पण काय पंचायत आहे त्याचाही विचार करावा लागणार आपल्याला. कारण 3 चिन्ह वेगळे येतील आणि त्याच्यात कमळ तुम्ही मग आईला कमळात दिला पण मला मिळालं मी याच्या बरोबर आहे बाबा. नाहीतर ती आपल्याला माझी पंचायत व्हायची. आता ती तिकडे 3 कमळ होती ना इकडे 1 कमळ होईल पण पण मी तुमचाच आहे भाऊ. मी तुमच्या बरोबर आहे आणि कट झालं तर मग काय ती जे काय कबशी येऊ द्या खटारा येऊ द्या काय यायचं देऊ द्या नारळ येऊ द्या कबशी येऊ द्या तयार आहे. पण आता आमचा हा प्रयत्न आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.